गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. मुहूर्त मेढम गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली. जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली. कुसुमांच्या या गावामध्ये कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी. ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी. परंपरेला जगद्गुरूंचा परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले. लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे. स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे. स्वरलतिकेचा स्वरसागर हा. स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले. विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले. प्रबोधनाच्या नव्या युगाचा प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे. ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे. कला गुणांचा संस्कारांचा कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आपल्या नाशिकमधलं एक नाव साता समुद्रापार शांतपणे जगातील सर्वात कठीण बाजारपेठांमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करत आहे. सह्याद्री फार्म्स. हे यश मिळवले आहे
ते कुणा एका धनाढ्य व्यावसायिकाने नव्हे, तर एकत्र आलेल्या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी. बाहेर देशामध्ये माल जाऊ शकतो माझा, हे कधी म्हणजे माझ्या वडिलांना पण वाटलं नाही, माझ्या आईला पण वाटलं नाही. पैशांची पण खात्री आली आणि एकदम आम्ही निर्धास्त झालो. सह्याद्री म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना एक सोनं देऊ राहील. हे घडू शकलं कारण एका छोट्या शेतकऱ्याने पूर्वापार चालत आलेल्या शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. विलास विष्णू शिंदे यांनी शेतीतलं एक महत्त्वाचं मर्म जाणलं. शेतीत समस्या अनेक असतात, परंतु शेतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे विखुरलेले एकएकटे शेतकरी. शेतीतल्या समस्या सोडवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी एकत्र आलंच पाहिजे हे जाणून विलासजींनी छोट्या छोट्या शेतकऱ्यांना गटाच्या रूपात एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रश्न जो आहे तो आपला आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यालाच आपली ताकद तयार करावी लागेल. प्रश्न मोठा आहे तर तेवढी मोठी ताकद तयार करावी लागेल, हेच त्याचं उत्तर आहे. साल 2011 मध्ये एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाचा पाया रचला गेला. जन्माला आली सह्याद्री. शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांनी उभी केलेली एक फार्मर प्रोड्युसर कंपनी. छोट्या शेतकऱ्यांच्या या कंपनीने अगदी सुरुवातीलाच जगाच्या द्राक्ष बाजारपेठेत साऊथ आफ्रिका, चिली, पेरू यांसारख्या देशातील मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या असलेल्या मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. सर्व शेतकरी त्या बाजाराची जी काही तिथली संधी आहेत ती योग्य पद्धतीने घेत आहेत. तर जर साऊथ आफ्रिकेतल्या शेतकऱ्याला जमतंय, चिलीतल्या शेतकऱ्याला जमतंय, तर आपल्याला जमायलाच हवं. आपली जी काही दुखणी आहेत ती आपण ग्राहकाला सांगून काही चालणार नाही. संधी मिळवावं लागेल तर ती तुम्हाला गुणवत्तेच्या आधारेच मिळवावं लागेल. आपल्याला थोडी व्यवस्था काही बदलावं लागेल. या दिशेने अगदी व्यावसायिक पद्धतीने तंत्रशुद्ध काम करत मग छोट्या छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी एखादा हिरा घडवावा तसे जागतिक दर्जाचे द्राक्ष घडवले आणि द्राक्षाची जागतिक बाजारपेठ हलवून सोडली. पाहता पाहता स्वतः पुढाकार घेऊन संशोधन आणि प्रयोग करून द्राक्षाच्या अनेक नवीन व्हरायटीचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीने भारतात प्रथमच सुरू केले. अवघ्या काही वर्षांमध्येच युरोपसारख्या अतिशय कठीण बाजारपेठेत आपली पताका उंच रोवत सह्याद्री बनली भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी. शेतीकडे एक इंडस्ट्री म्हणून बघत या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी फार्म टू फोक या संकल्पनेवर आपला हक्क प्रस्थापित केला. संपूर्ण मूल्य साखळीवर आपला दावा सांगितला. यामुळे संपूर्ण नफा शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागला. शेतकरी बनले कंपनीचे शेअर होल्डर्स. 2015 पासून मी या सह्याद्रीच्या कंपनीत भागीदार आहे. त्याच्यामुळं मला सह्याद्रीचा एक खूप मोठा अभिमान आहे. आज फक्त द्राक्षच नव्हे तर इतरही अनेक पिकांमध्ये सह्याद्रीने मोठी झेप घेतली आहे. उदाहरणार्थ टोमॅटो. हिंदुस्थान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीचे किसान टोमॅटो केचप आणि फ्रूट जॅमचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीमध्ये केले जाते. तुमच्या ताब्यात असलेला केचपही कदाचित सह्याद्रीने तयार केलेला असल्याची दाट शक्यता आहे. सोबतच संत्र्यासारख्या निंबूवर्गीय फळांचं प्रोसेसिंग प्लांट आणि काजू प्रक्रिया प्रकल्प सुद्धा सह्याद्रीने सुरू केला आहे. यासोबतच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यूस फॉर्म आणि किचन कल्चर हे नवीन प्रकल्प देखील सह्याद्रीने सुरू केले आहेत. तुम्ही कुठल्याही पिकाचं नाव घ्या, सह्याद्रीने त्यामध्ये आपले दमदार पाऊल ठेवले आहे. तब्बल 30,000 शेतकरी, 61 सभासद शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 50,000 एकर क्षेत्रावर विविध पिकांचे उत्पादन घेत आज सह्याद्री बनली आहे भारतातील सर्वात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकऱ्यांसाठी वेदर स्टेशन्स, अत्याधुनिक टेस्टिंग लॅब्स, टिश्यू कल्चर लॅब्स, उत्पादन, काढणी, हाताळणी, मार्केटिंग, तंत्रज्ञान, भांडवल प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाचे उत्तम काम करत सह्याद्री आज पोहोचली आहे जगभरातल्या तब्बल 46 देशांमध्ये. अनेक वर्ष आपण ऐकत आलो, शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही. पण सह्याद्रीने दाखवून दिलं की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा ते माल पिकवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात. साल 2025-26 मध्ये सह्याद्रीची वार्षिक उलाढाल आहे तब्बल 2,600 कोटींची. एकतेतून शेतकऱ्यांची समृद्धी, नव्या वाणांमधून बदलत्या हवामानाशी लढाई, ग्राहकांसाठी सेफ्टी, अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी
याला सर्वोच्च प्राधान्य, आणि हे करताना पर्यावरण संदर्भात कुठलीही तडजोड न करणे, या आपल्या तत्वांशी सह्याद्री सदैव प्रामाणिक राहिली आहे. फक्त व्यवसायच नव्हे तर आपले सामाजिक भानही सह्याद्रीने मनापासून जपले आहे. शेतकऱ्यांसाठी फार्मर फॅसिलिटी सेंटर, टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने उभारलेले ग्रामीण भागातील युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तसेच शेती व्यवसायातील स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर, हे सर्व सह्याद्री चालवत आहे. तब्बल 6,000 लोकांना सह्याद्रीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आम्हाला खूप आनंद आहे. नाही तर आम्हाला जॉबसाठी पुन्हा मुंबई इकडे तिकडे आज जाण्याची गरज नाही. घराच्या जवळच्या जवळ आम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे. लोकसहभागातून सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सह्याद्री झटत आहे. छोटे शेतकरी जर एकत्र आले तर ते एक मोठी झेप घेऊन आकाश काबीज करू शकतात, हे सह्याद्रीने सिद्ध करून दाखवलं आहे. महाथेरो डॉक्टर भदंत राहुल बोधी जी महाराज आज यहाँ पर पधारे हैं. यह हम सब लोगों के लिए अत्यंत बड़ी आनंद की घटिका है. हम सब बहुत बहुत प्रसन्न हैं. त्यांचा वाढदिवस साजरा करायचा म्हटलं, मी त्यांना आग्रह केला, मी तुमच्या वाढदिवसाला राहू शकलो नाही, तुम्हाला इथे आलं पाहिजे. आणि आज दुपारी इथल्या इस्कॉन मंदिरामध्ये अतिशय भारदस्तपणे त्यांचा 75वा वाढदिवस आम्ही साजरा केला. आता या ठिकाणी फक्त एक काम करा, तिथे माझं ते काम राहून गेलं, आपण सगळे माझ्या मागे गा, त्यांना शुभकामना देऊया. आमच्या बंतेजींना सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव, सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव, भवतु मंगलं जन्मदिनं तव, भवतु मंगलं जन्मदिनं. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव, भवतु मंगलं जन्मदिनं. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव, भवतु मंगलं जन्मदिनं. विजयी भव सर्वत्र सर्वदा, विजयी भव सर्वत्र सर्वदा, विजयी भव सर्वत्र सर्वदा, विजयी भव सर्वत्र सर्वदा. भवतु मंगलं जन्मदिनं तव, भवतु मंगलं जन्मदिनं. तव भवतु मंगलं जन्मदिनं. सुदिनं जन्मदिनं तव, तव भवतु मंगलं जन्मदिनं. तव भवतु मंगलं जन्मदिनं. जन्मदिन मंगल हो, जन्मदिन मंगल हो, जन्मदिन मंगल हो. आज का यह जन्मदिन, हाँ लगेच करूया. आज का जन्मदिन अधिक मंगल करने के लिए हमारी अत्यंत आदरणीय शिवानी दीदी भी यहाँ पर उपस्थित है. यह हम सब लोगों का बहुत बहुत बड़ा सौभाग्य है. आइए पहले हमारे रिवाज के अनुसार वहाँ जाकर के बुद्ध वंदना करेंगे, तत्पश्चात अपने सारे कार्य का आरंभ होगा. आज की इस बुद्ध वंदना के लिए पूज्य हमारे भदंत महाराज भी उपस्थित हैं. आदरणीय भंते जी, सब लोग हम साथ में
तथागत सम्यक संबुद्ध को याद करते हुए आज हम हृदय से तन मन से उनको अभिवादन करके उनकी वंदना सारे विश्व भर जो होती रही है, तो जो वंदना पाली भाषा में है मैं कहूँगा, आप भी हमारे साथ साथ कहिए। 4-5 मिनट इसको लगेंगे तो हम सब एक साथ कहेंगे। जितना आपको आता है वैसा साथ कहने का प्रयास करें, वरना मैं पूरी तरह मैं ही कहूँगा। और हमारे गुरु जी स्वामी जी वो जानते हैं, वो भी जानते हैं, दीदी भी जानती है, तो हम कहेंगे। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि, अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि, मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि, सुरामेरयमज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। 2 मिनट में मैं बुद्ध वंदना कहूँगा। इसके अलावा ये जो हमने पंचशील कहा, बुद्धं शरणं गच्छामि का मतलब है मैं ज्ञान को शरण जाता हूँ, प्रकाश को ज्ञान को मैं शरण जाता हूँ। धम्मं शरणं गच्छामि का मतलब है विश्व के सृष्टि के नियमों को, द लॉ ऑफ द यूनिवर्स,
उसको मैं शरण जाता हूँ। और संघं शरणं का मतलब है कि जो लोग बुद्धिमान लोग, ज्ञानी लोग जो ज्ञान को शरण जाते हैं, सद्धर्म को शरण जाते हैं, और ऐसे लोगों का एक समुदाय होता है, उसे कहते हैं संघ। तो संघ का मतलब कोई बाजार में इकट्ठे हजारों लोग आ गए तो संघ नहीं बनता उससे, क्योंकि उसका दिल अलग अलग है, अलग अलग विचार से बाजार में हजारों आ गए। यात्रा में जतरा में आ गए तो संघ नहीं बना। यात्रा में जतरा में अच्छे लोग भी है, बुरे भी है, नशा करने वाले भी है, गलत काम करने वाले भी है, चोर लफंगे भी लोग होते हैं यात्रा जतरा में, कभी कभी हर प्रकार के लोग होते हैं। तो उसे संघ नहीं कहते, संघ कहते हैं उसे कि एक ढंग से शुद्ध भावना से, एक चित्त से, जब जो दीदी ने कहा उसे कहते हैं संघ। संघ का मतलब एक विचार से, एक भावना से, शुद्धता से इकट्ठे हुए लोगों का समुदाय, वो संघ। तो इन्होंने कहा कि संघं शरणं गच्छामि, कि ऐसे जो लोग दुनिया में हैं कि जो अच्छे हैं, सच्चे हैं, सील का पालन करते हैं, प्रज्ञा को और विजडम को बढ़ाते हैं, ऐसे लोगों का भी जो संघ है उनको मैं शरण जाता हूँ, उनको मैं नमन करता हूँ। तो ये हुआ। और पंचशील की बात कि मैं पानाति पाता वेरमणि शिक्षा पदं समाधियामि, ये प्रार्थना है। ये प्रार्थना क्या सिखाती, कर्तव्य सिखाती है अपना दीदी, वो कर्तव्य कि मैं प्राणी मात्रा की किसी की हिंसा हत्या नहीं करूँगा, ये बात। फिर अदिन्न दाना वेरमणि शिक्षा पदं समाधियामि, मैं स्वयं किसी की चोरी नहीं करूँगा। जो चीज़ मेरी नहीं है, जो जूता मेरा नहीं है, जो चप्पल मेरी नहीं है, उसे पहन के मैं नहीं जाऊँगा। जो मेरी नहीं है, मैं जानता हूँ कि मेरी नहीं है, तो उसे मैं नहीं चुराऊँगा। इसे कहते हैं अदिन्न दाना वेरमणि शिक्षा पदं समाधियामि। फिर है कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षा पदं समाधियामि, यानी अपनी पत्नी को छोड़कर पराये स्त्री को मेरे बहन जैसा मानूंगा, मेरी बेटी जैसा, मेरे माता जैसा। मुझे पराये स्त्री का संरक्षक बनना है, उसका रक्षण करना है, उसे मैं उस दृष्टि से देखूंगा। किसी पराई स्त्री पर मैं गलत नज़र से, बुरी नज़र से नहीं देखूंगा। इसे कहते हैं कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समाधियामि। और फिर कहते हैं मूसावादा वेरमणि शिक्षापदं समाधियामि, मैं मेरे वाणी से झूठ नहीं बोलूँगा, ये प्रतिज्ञा करता हूँ। मैं मेरे वाणी से किसी को गाली गलौज नहीं करूँगा, मेरे वाणी से किसी के मन को नहीं दुखाऊंगा, मेरे वाणी से झगड़ा पिशाद नहीं करूँगा, गलत नहीं बोलूँगा, बोलूँगा तो सत्य ही बोलूँगा, ये है उसका अर्थ। और बाद में सुरा मेरे मज पमाद ठाना वेरमणि शिक्षा पदं समाधियामि, यानी मैं कोई नशीली चीज़ों का सेवन नहीं करूँगा, कोई गांजा अफीम नशा देने वाली चीज़ें उसका सेवन नहीं करूँगा। क्यों नहीं करूँगा? ये उसका मैंने सेवन किया तो मेरा मन भ्रष्ट हो जाता है, मैंने ही मेरे मन को गलत रास्ते पर ले जाना शुरू कर दिया। तो इसीलिए ये प्रतिज्ञा पांचों, इसे कहते हैं पंचशील। और ये पंचशील हर एक व्यक्ति के लिए है, हर एक व्यक्ति के लिए, सभी के लिए है, यूनिवर्सल है। वो आज भी थी, कल भी थी और भी रहेगी। और जो जो व्यक्ति पंचशील का पालन करता है उसका विकास होगा, कल्याण होगा। जो उसको तोड़ता है उसका विनाश होगा, उसकी दुर्गति हो जाएगी। तो दुर्गति भी वर्तमान में ही और प्रगति वो भी वर्तमान में ही। तो ये पंचशील जो बार बार कहा जाता है, ये कर्तव्य है, ये शील है, इसे ही पूजा कहते हैं। यही बौद्धों की बड़ी पवित्र पूजा है। तो मैं बुद्ध को याद करके, सभी अरहतों को याद करते मैं बुद्ध की पूजा करता हूँ। नमामि बुद्धं गुणसागरन्तं सत्ता हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुगंधो
गच्छन्ति सब्बे मरणं अहंच नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरी सदम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवती स्वाख्यातो भगवता धम्मो संदिष्टिको अकालिको येहि पसिको वोपनयिको पच्यतं वेदितव्यो वियोहिति सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीची पटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरीसयुगानि पुरीसपुगला ये स भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलि करणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाति बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। साधु साधु साधु। या ठिकाणी आता कथा तथागताची याचा तिसरं पुष्प या ठिकाणी गुंफलं जाणार आहे। हे पुष्प काही मिनिटांमध्ये या ठिकाणी संत गोविंद देवगिरी महाराज हे आपल्या पुढे सादर करतील। उद्या वसंत व्याख्यानमालेचं चौथं पुष्प पद्मश्री डॉक्टर अभय बंग हे गुंफणार आहेत। आरोग्य स्वराज्य 100 वर्षे जगण्याची कला हा डॉक्टर अभय बंग यांचा विषय आहे। या व्याख्यानानंतर श्रेयशी संदीप आणि चेतन प्रस्तुत सुरसंगम हा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होईल। उद्याही आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आणि शिवानी दीदी, भंते, राहुल बोधीजी
आणि गोविंद देवगिरी महाराज यांचे व्याख्यानमालेच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो. रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीनेही या सर्व पाहुण्यांचं स्वागत करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि स्वामीजींना विनंती करतो आपण कथेच्या या अखेरच्या भागाला प्रारंभ करावा. धन्यवाद. दोन ते 3 नंबरच्या लाईनमध्ये एक चावीचा गुच्छ हरवलेला आहे. ज्याला सापडला असेल त्यांनी कृपया स्टेजवर आणून द्यावे. धन्यवाद. तथागतो मे निवसतु हृदये, तथागतो मे निवसतु हृदये, तथागतो भगवान्, तथागतो भगवान्, दयाघनो मे निवसतु हृदये, दयाघनो मे निवसतु हृदये, तथागतो भगवान्, तथागतो भगवान्, तथागतो भगवान् प्रियो मे, तथागतो भगवान्, तथागतो भगवान् प्रियो मे, तथागतो भगवान्, भोगत्यागी महाविरागी, भोगत्यागी महाविरागी, कारुणिकोऽति महान्, कारुणिकोऽति महान्, तथागतो भगवान् प्रियो मे, तथागतो भगवान्, तथागतो भगवान् प्रियो मे, तथागतो भगवान्, फल्गुतटस्थित वल्गुमन्दिरे, फल्गुतटस्थित वल्गुमन्दिरे, शिल्पकलाकृति सुरम्य शिखरे, शिल्पकलाकृति सुरम्य शिखरे, राजतपस्वी ध्यान निमग्नो, राजतपस्वी ध्यान निमग्नो, मारजयी बलवान्, मारजयी बलवान्, तथागतो भगवान् प्रियो मे, तथागतो भगवान्, तथागतो भगवान् प्रियो मे, तथागतो भगवान्, गयासुर महातपो मङ्गले, गयासुर मातपो मङ्गले, विष्णुपदाङ्कित पावनस्थले, विष्णुपदाङ्कित पावनस्थले, कुलपूर्वज सन्तर्पण बहुले, कुलपूर्वज सन्तर्पण बहुले, जनमङ्गलमतिमान्, जनमङ्गल गतिमान्, तथागतो भगवान् प्रियो मे, तथागतो भगवान् प्रियो मे, तथागतो भगवान्, आदिव्याधि प्रपीडितानां, आदिव्याधि प्रपीडितानां, जरामरण शोकार्त जनानां, जरामरण शोकार्त जनानां, निरपवादहित सुखाय सततं, निरपवादहित सुखाय सततं, चिन्ताकुलधीमान्, चिन्ताकुलधीमान्,
भगवान प्रियो में तथागतो भगवान पंचशीलमय जीवन करता पंचशीलमय जीवन परता व्याकुल पीडित दीन बंधुता विश्व शांत ये सदा जयतु ते संदेशोति महान तथागतो भगवान तथागतो भगवान प्रियो में तथागतो भगवान दयागनो में निवसत हृदये तथागतो भगवान तथागतो भगवान प्रियो में तथागतो भगवान तथागतो भगवान प्रियो में तथागतो भगवान तथागतो भगवान तथागतो भगवान तथागत श्री बुद्ध भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु देव की जय गोदावरी मैया की जय नमः पार्वती पतये हर हर महादेव वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानैशनन्दिनीं यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टिः स गुरुः पातु मां सदा। ॐ नमो भगवते वासुदेवाय कार्यकारणतत्त्वज्ञः सुस्थिनो नात्मवर्त्मनि जगच्छान्त्यर्थमप्यर्थम् अपश्यत् बुद्धचक्षुषा मिथ्याचारं मुधायासं कामाढ्यं पतितं जगत् मोक्षमार्गं तनुं दृष्ट्वा विचलं भावमास्थितः। तथागत भगवान श्री बुद्धांच्या अतीव सुंदर चरित्राचं रेखांकन करताना शब्दांकन करताना महान बौद्ध भिक्षू अश्वघोष वर्णन करतात। त्या पौर्णिमेची रात्र सर्वांच्या करता पौर्णिमेची रात्र ठरली। अवघ्या जगाला प्रकाश देणाऱ्या भगवान बुद्धांना त्या दिवशी प्रकाश मिळाला आणि त्याचा अत्यंत मोठा उत्सव या प्रकृतीनं या निसर्गानं साजरा केला आणि भगवान बुद्ध स्वतः त्या आनंदामध्ये इतके रमून गेलेले होते, इतके विरून गेलेले होते, 7 दिवस त्यांना ते स्थान सोडावंसं वाटलं नाही।
ते त्याच ठिकाणी त्या आनंदाच्या लहरींच्या मध्ये त्याचा आस्वाद घेत तसेच राहिले. आणि त्यानंतर त्यांच्या मनात विचार आला, हे जे काही मला मिळालं ते माझ्याकरता नाही मिळालं, हे जगाच्या सुखाकरता मला हवं होतं आणि मला जे मिळालं ते विश्वाच्या सुखाकरता मिळालेलं आहे. आणि त्यामुळे जगत्यां बोधदानाय बुद्धस्य कृतनिश्चयम् मना ज्ञात्वा मुने पार्श्वम् आयय उद्वौ दिवो कसौ. मिळालेल्या ज्ञानाचा हा प्रकाश अवघ्या जगाला मला प्रदान केला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्यांच्या अंतःकरणात निर्माण होत असताना पुन्हा देवांचा उपद्रव थांबत नाही. दोन देवता त्यांना प्रलोभित करून आपण आहात त्या ठिकाणी आनंदात राहा, ऐश्वर्याची प्राप्ती करा, सुखा समाधानानं राहा, इकडे तिकडे फिरून तुम्हाला उपदेशादिक करण्याची आवश्यकता नाही, तुमच्या सगळ्या व्यवस्था आम्ही करू, अशा प्रकारचं प्रलोभन दाखवतात. भगवान बुद्धांचा निश्चय होता, मला अशा प्रकारे थांबायचं नाही, मी माझ्या या मार्गावरती पुढे चालत राहणार. आणि पुढे चालण्याकरता त्यांनी जी दिशा निवडली ती काशीची दिशा आहे. आपल्या भारताच्या ज्ञानाचं केंद्र काशी आहे. काशते नाम प्रकाशते इति काशी. हा प्रकाश शब्द जो निर्माण झाला तो काशमधनं निर्माण झाला. आणि काश म्हणजे प्रकाश, म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. संपूर्ण विश्वाला ज्ञान भारताकडनं मिळालं आणि भारताच्या ज्ञानाचं केंद्र काशी हे ठरलं. आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांना असंच वाटलं की आपण काशीकडे निघावं. सार्थस्य गच्छतस्तस्मै तदा द्वौ श्रेष्ठिनौ वरौ ददतु प्रथमां भिक्षां संपूज्य मुनये नतौ. पोटात अन्न नव्हतं, भिक्षा नव्हती. दोन श्रेष्ठी त्या ठिकाणी प्रकट होतात आणि भगवान बुद्धांना भिक्षा प्रदान करतात. भगवान बुद्धांनी विचार केला, आपण निघालोय खरं, त्यांना आठवण येते. आता तुम्हाला आठवतं की नाही बघा, पण 5 भिक्षू त्यांना सोडून निघून गेले होते. त्यांना असं वाटलं होतं की तपश्चर्या करण्याकरता निघालेला हा काही तपश्चर्येमध्ये पुढे जाऊ शकणार नाही आणि म्हणून याच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही आहे, हा कच्चा साधक आहे, अशा प्रकारच्या भूमिकेतनं 5 भिक्षू त्यांना सोडून निघून गेले होते. भगवान बुद्धांना त्यांचं स्मरण झालं आणि स्मरण झाल्यानंतर जेव्हा त्या मार्गानं ते पुढे जात आहेत, त्यांना सर्वात पहिल्यांदा त्या 5 साधकांचं दर्शन झालं. त्या साधकांनी भगवान बुद्धांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं, अलौकिकत्व त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पुढे येऊन विचारलं, किं नाम ते गुरो कस्मात् सिद्धिं प्राप्तोसि चोत्तमां ब्रूहि सौम्य स्वमाहात्म्यम् अनुकंपास्ति चेन्मयी. आपणाला हे ज्ञान, अलौकिक ज्ञान कुठून मिळालं, आपले गुरु कोण ठरले, आपण कृपा करून आम्हाला सांगा. भगवान बुद्धांनी सांगितलं शांतपणानं, न मे न गुरुर्मे न संभान्यो निंद्यश्चापि न विद्यते प्राप्तवानस्मि निर्वाणं विद्धि मां धर्मसंप्रभुं. बुद्धं तद्यच्च बोद्धव्यं यच्च नान्येन बुध्यते शत्रुवच्च जिता क्लेशा स्तेन बुद्धं वदन्ति माम्. त्याच्यामध्ये एक घटना घडलेली होती. ती मधली घटना अशा प्रकारची,
की भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं. बुद्धत्व म्हणजे त्या ज्ञानामध्ये ते विराजमान झाले, त्या ज्ञानाचा त्यांना साक्षात्कार झाला. त्यानंतर ती गोपा सुजाता ती त्यांना एक गोष्ट विचारते, आता आपण पूर्ण झालात, आता आम्ही तुम्हाला काय म्हणावं. भगवान बुद्ध मौन राहिले आणि त्या सुजाता नावाच्या गवळणीच्या मुलीनं म्हटलं, अशा प्रकारच्या ज्ञानी सत्पुरुषाला आमच्याकडे बुद्ध म्हणण्याची पद्धती आहे, आम्ही तुम्हाला बुद्ध म्हटलं तर चालेल. भगवान बुद्धांनी म्हटलं ठीक आहे. आणि तेव्हापासनं त्यांना बुद्ध अशा प्रकारे म्हटलं जाऊ लागलं. या ठिकाणी भगवान बुद्ध आपला परिचय देताना म्हणतात, मी शत्रुवच्चजिता क्लेशा स्तेन बुद्धं वदन्ति माम. माझ्या अंतरंगातल्या सगळ्या विकारांना मला जिंकता आलं म्हणून मला आता बुद्ध अशा प्रकारचं म्हटलं जाऊ लागलं. तुम्ही चाललात कुठे, यापुढे तुम्ही काय करणार आहात. भगवान बुद्धांनी म्हटलं, मला लोकांना उपदेश करायचा आहे, जे मला मिळाले ते मला लोकांना द्यायचं आहे. अच्छा भाषेत बोलू का जरा, म्हणजे तुम्हाला पॉप्युलॅरिटी मिळवायची आहे, तुम्हाला जरा फेमस व्हायचं आहे, अशा अर्थाचं त्यांचं म्हणणं असं होतं. प्रसिद्धी मिळवण्याकरता, कीर्ती प्राप्त करण्याकरता तुम्ही हा प्रयत्न करणारा. भगवान बुद्धांच्या मुखातनं निघालेले अमृतमय शब्द बघा. त्यांनी म्हटलं, न सुखाय न यशसे आर्तत्राणाय केवलम भेरीं नादयितुं धर्म्याम काशीं गच्छामि सांप्रतम. मी काशीकडे निघालोय, मी काशीला जाणार आणि काशीला मी ज्ञानाचा नगाडा वाजवणार, ज्ञानाची तुतारी फुंकणार. आणि ती कशा करता हे लक्षात घ्या. न सुखाय, मला कुठल्याही सुखवस्तू गोळा करायच्या नाहीत, मला कीर्ती पण नको आहे, पण अज्ञानामुळे दुःखामध्ये होरपळत पडलेल्या या मानव जातीला त्या दुःखातून सोडवण्याकरता, आर्तत्राणाय केवलम, मानव जातीला दुःखातून सोडवण्याकरता मला माझा हा अशा प्रकारचा प्रयत्न करायचा आहे. भगवान बुद्ध पुढे निघाले आणि या प्रवासामध्ये यथा दारु स्थितो वह्निर भित्वा चित्वा न चाप्यते युक्त्यैव तुतया तथा ज्ञानम योगेनैवाधिगम्यते भिन्नो हि तपसा बोध इत्याह वदतां वर. मध्ये काही साधू भेटले, त्यांनी म्हटलं, तुम्हाला हा बोध जो झाला तो कशानं झाला, तुम्ही कशानं हे प्राप्त केलं. भगवान बुद्धांनी म्हटलं, ज्याप्रमाणे लाकडामध्ये अग्नी विराजमान असतो पण तो घर्षण करून प्रकट करावा लागतो, त्याप्रमाणे हे ज्ञान आपल्यामध्ये विराजमान आहे, पण योगाच्या युक्तीनं, ध्यानाच्या अभ्यासानं त्याला प्रकट करून त्याची अनुभूती घ्यावी लागते. अच्छा, मग असं करायचं असतं, मग त्याकरता काय करावं लागतं. तपोभोगो परित्याज्य मध्यमार्गोऽयलंबितः मया दुःखमसकृत्यं सुखस्यापि परो हि यः. भगवान बुद्धांनी सरळ सरळ आपल्या यशाचं रहस्य सांगितलं. ते म्हणतात, मी दोन्ही गोष्टींचा त्याग केला. भोगांच्या मध्ये डुंबून जाणंही वाईट आहे आणि कायला क्लेश देऊन अत्यंत कष्टवून टाकणं हेही वाईट आहे. अवॉइड ऑल एक्स्ट्रीम्स, म्हणून मध्यम मार्ग मी स्वीकारला.
आणि जो आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचा मध्यम मार्ग स्वीकारेल त्या प्रत्येकाला जी दृष्टी मला प्राप्त झाली ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा मध्यम मार्ग स्वीकारण्याकरता, हा मध्यम मार्ग आपल्या जीवनामध्ये येण्याकरता आपण काय करायला हवं या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी अष्टांगिक योग सांगितला. भगवान बुद्धांच्या शिकवणीतला गाभा म्हणजे त्यांचा अष्टांगिक योग, त्यांचा पंचशीलाचा मार्ग, त्यांचा प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत, यामध्ये सगळं त्यांचं दर्शन जवळपास येतं. त्यामध्ये किती सुंदर बोध आहे बघा. आणि हा केवळ काही लोकांच्या करता नाही आहे, मानव जातीत जन्माला आलेल्या प्रत्येकाला उपयोगी अशा प्रकारचा हा बोध आहे. ते पहिल्यांदा म्हणतात आपली दृष्टी सम्यक असली पाहिजे. म्हणजे आपल्याला काय बघावं, काय टाळावं, काय पुन्हा पुन्हा बघावं, काय न बघावं, आणि एखाद्या गोष्टीकडे बघत असताना त्याच्या विपर्यायाचं ज्ञान म्हणजे आपला त्याच्यातनं होणारा गैरसमज कसा टाळावा, हे नेमकं सम्यक दर्शन, सम्यक दृष्टी आपल्याला असली पाहिजे. आपली दृष्टी सम्यक नसते, आपण पूर्वग्रह दूषित दृष्टीनं बघतो. आता साधी गोष्ट आहे, तुम्ही इथे आहात, दोघे तिथे काहीतरी कुजबुजतायत, सहजपणे तुम्हाला वाटतं माझ्याबद्दल बोलतायत. नेहमी आपला दृष्टिकोन नेगेटिव्ह होऊन जातो. आपली दृष्टी ही सम्यक असावी. आपल्या मनात निर्माण होणारा संकल्प हा सम्यक. एक बघा, हा सम्यक शब्द फार गोड आहे. संस्कृत भाषेतले काही शब्द फारच गोड आहेत. स्वस्थ शब्द फार गोड आहे. सम्यक शब्द फार गोड आहे. सम्यक म्हणजे सरळ, अगदी सरळ, इकडे न झुकलेला, तिकडे न झुकलेला, मागे न येणारा, सीधा समोर बघत जाणारा हा सम्यक. ज्याला कुठल्याही प्रकारचा एकीकडे वळण्याचा, कलण्याचा भाव नाही, तो सम्यक. तराजूचा काटा ज्याप्रमाणे सम्यक असतो, दोन्हीकडचं वजन सारखं झालं की तो त्या ठिकाणी स्थिर होतो, त्याप्रमाणे ज्याची वृत्ती, ज्याचा संकल्प सम्यक होतो, भगवान बुद्धांनी सांगितलेला सम्यक संकल्प. आपल्या मनात येणाऱ्या विचारांच्या वरती आपलं भविष्य अवलंबून असतं, हे निश्चित आहे. आपल्या मनात निर्माण होणारे विचार, त्याच्यावरती आपलं लक्ष आहे का? सम्यक संकल्प. ज्याप्रमाणे आपण आपल्या घराची स्वच्छता करतो, त्याप्रमाणे आपण आपल्या थोडी मनाची पण स्वच्छता झाली पाहिजे. इकडे कधी लक्ष पुरवतो का, हा मुख्य मुद्दा आहे. उगाचच्या उगाच काही विचार आपल्या मनामध्ये येत असतात. माझ्या मनामध्ये सर्वदा शुभ विचार यावेत, ते सम्यक संकल्प असा. सम्यक वाणी, भगवान बुद्धांनी म्हटलं, माझ्या बोलण्यात कुठलाही दोष नसावा. मी खोटं बोलता कामा नये, मी एखाद्याला लागेल असं बोलता कामा नये, मी ज्यातनं एखाद्याचं अनहित होईल असं बोलता कामा नये, मी तैसे साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, बोल जैसे कल्लोळ अमृताचे. सत्य बोलावं. सत्य बोलत असताना कधी कधी आपण खरं बोलायला कोणाच्या बापाला भीत नाही, म्हणजे मराठीमध्ये सामान्यतः बोलली जाणारी भाषा आहे. अरे सगळं खरं बोलताना ते इतकं तिखट करून बोललं पाहिजे असं नाहीये. खरं सुद्धा सौम्य शब्दांच्या मध्ये सांगता येतं ना. खरं बोलताना आक्रमकच झालं पाहिजे असं नसतं ना, आग्रही झालं पाहिजे असं नसतं ना. कधी कधी खरं सुद्धा दुसऱ्याचं हित करणारं नसतं, तेव्हा ते बोलणं टाळलं पाहिजे. त्यामुळे याचा अत्यंत मोठा विचार बुद्ध वाङ्मयामध्ये आपल्याला मिळतो. याला सम्यक वाणी म्हणतात. त्यानंतर म्हणतात सम्यक कर्मान. माझ्याकडनं अहिंसा, अपरिग्रह, तपश्चर्या या सगळ्या गोष्टी सहजपणे नीट घडत गेल्या पाहिजे. माझं प्रत्येक कर्म शुद्ध आहे की नाही. सत्कर्म योगे वय घालवावे.
माझं प्रत्येक कर्म शुद्ध आहे की नाही हे बघण्याची मला वृत्ती असावी. त्यानंतर आपल्या कर्मामध्ये महत्त्वाची गोष्ट असते माझी उपजीविका. मी उपजीविका ज्या मार्गाने करतो तो मार्ग शुद्ध आहे का. आता तो मार्ग शुद्ध कसा ओळखावा याच्या पुष्कळ गोष्टी आहेत. मी ज्यानं लोकांना व्यसनं लागतील, ज्यानं लोकांचा नाश होईल, ज्यानं लोकांना अनेक प्रकारच्या नुकसानींना बळी पडावं लागेल, असा काही उद्योग माझ्या पोट भरण्याचं खळगं भरण्याकरता निवडला आहे का. असं नसावं असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. आपला पुरुषार्थ हा चांगल्या व्यवसायामध्ये दाखवावा. नंतर भगवान बुद्ध म्हणतात सम्यक व्यायाम. आपली दिवसभरातली हालचाल कशी आहे, आपण ज्या काही हालचाली करतो त्या सगळ्या हालचाली योग्य आहेत किंवा नाही याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. सम्यक स्मृती. आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये काय साठवून ठेवावं आणि काय विसरून जावं हे नेमकं लक्षात पाहिजे. सम्यक स्मृतीच्या सोबत सम्यक विस्मृती आवश्यक आहे. काल आपण भगवान बुद्धांच्या कथेत काय ऐकलं ते गंगार्पण झालं असेल, पण 4 वर्षापूर्वी माझ्या जाऊबाईंनी कसं भांडण केलं होतं ते अजून सुद्धा जसंच्या तसं मला आठवतं. काय स्मरणशक्ती पक्की आहे. ही अशी स्मरणशक्ती पक्की ठेवून उपयोग नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे काय लक्षात ठेवावं काय विसरून जावं हे पण आपल्याला कळलं पाहिजे. जितका आपल्याला अनावश्यक गोष्टींचा विसर पडत जाईल तितकं मन आपलं प्रफुल्लित राहतं बरं का. साधी गोष्ट आहे. अनावश्यक गोष्टींचा घोंगा आपल्या मेंदूमध्ये चाललेला असतो आणि म्हणून ते म्हणतात सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. समाधी याचा अर्थ चित्ताची एकाग्रता. मला कुठली गोष्ट करत असताना माझं संपूर्ण मन त्यामध्ये ओतून करता आली पाहिजे. कधी कधी आपल्याला समोर काय चाललं ते कळतच नाही. ही चित्ताची मूढावस्था आहे. कधी चित्ताची क्षिप्त अवस्था असते. थोडं लक्षात आलं बाकी इकडे तिकडे गेलं. कधी विक्षिप्त अवस्था असते. या सगळ्या अवस्थांच्या पलीकडे जाऊन चित्ताची एकाग्र अवस्था साधणं याला सम्यक समाधी म्हणतात. हा भगवान बुद्धांनी सांगितलेला अष्टांगिक योग आहे. आता मला सांगा हा कोणाकरता उपयोगी नाही. हा जगातल्या प्रत्येक माणसानं आपल्या जीवनामध्ये अवलंबावा आणि त्याच्या योगे आपलं जीवन सुखी करून टाकावं अशा प्रकारचा हा योग आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धांच्या या शिकवणीला एक वैश्विक आयाम आहे. भगवान बुद्धांनी हा सगळा उपदेश या प्रश्न विचारणाऱ्यांना केला आणि यानंतर ते येऊन पोचतात काशीला. काशीला येऊन पोचल्यानंतर कौंडिन्य नावाचे 101 उत्तम अशा प्रकारचे वेदपाठी त्यांना भेटतात. त्या सर्वांनी भगवान बुद्धांचं ज्ञान पाहिलं आणि ते त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिले. भगवान बुद्धांनी सांगितलं मी या ठिकाणी धर्मचक्राचं प्रवर्तन करण्याकरता आलोय. काय शब्द वापरलाय त्यांनी. धर्मचक्र. या धर्मचक्राला ते म्हणतात शील हे या धर्मचक्राचे आरे आहेत. शम या धर्मचक्राचा नेहमी म्हणजे केंद्र भाग आहे. सत्य अहिंसा धुराय बुद्धी आणि स्मृती हे 2 चक्र आहेत. आणि अशा प्रकारच्या धर्मचक्रामध्ये मी विराजमान होऊन आज शंखनाद करतोय. भगवान बुद्धांचा हा शंखनाद हा इतका विलक्षण होता की त्यानंतर या धर्माचा अत्यंत मोठा सगळीकडे प्रसार व्हायला आरंभ झाला. वाराणसीचा एक यश नावाचा मुलगा त्यांना भेटण्याकरता आला. धर्मचक्र प्रवर्तन याचा अर्थ आता त्यांनी उपदेशाला आरंभ केला.
वाराणसीचा एक यश नावाचा मुलगा त्यांना भेटण्याकरता आला आणि चांगल्या कुळातला होता. भगवान बुद्धांचं जीवन बघून, त्यांची उपदेशाची पद्धत बघून त्याला वाटू लागलं की आपण भगवान बुद्धांचं शिष्यत्व पत्करावं. त्यानं पहिल्या 5 भिक्षूंच्या नंतर 100 भिक्षूंच्या नंतर या यश नावाच्या तरुणानं स्वतः भगवान बुद्धांचं शिष्यत्व पत्करलं. तो भिक्षू झाला. आश्चर्याची गोष्ट अशा प्रकारची आहे, या तरुणाचे 54 मित्र त्याला भेटण्याकरता आले आणि त्या 54 मित्रांच्या सोबत जेव्हा तो बातचीत करतोय तेव्हा त्याच्यामध्ये निर्माण झालेला बदल लक्षात घेतला आणि ते सगळेच्या सगळे 54 युवक भगवान बुद्धांचे शिष्य झाले. त्यांनी दीक्षा स्वीकारली. आता गंमत अशी आहे, आता हा जो दीक्षेचा वर्षाव चाललेला आहे ना, हा सातत्यानं पुढे 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 अशाच प्रकारचा असल्यामुळे आणि आज आपल्याला वेळ अत्यंत कमी उरलेला असल्यामुळे आपण थोडं वेगानं पुढे जाऊया. अशा प्रकारच्या या दीक्षेच्या प्रसंगामध्ये होणाऱ्या अनेक संवादामध्ये अनेक प्रश्न विचारले जातात. आत्म्याबद्दल प्रश्न विचारला जातो. भगवान बुद्धांनी म्हटलं, या सगळ्या प्रकारच्या चर्चांनी माणूस सुखी होणार नाही आणि त्यामुळे या चर्चांचा त्याग करा. पंचशील आणि अष्टांगिक योग आणि मध्यम मार्ग याचा स्वीकार करा आणि सत्याची प्रत्यक्ष अनुभूती घ्या. अनेक वेळेला आपण चर्चांच्या मध्ये वेळ घालवतो. चर्चांच्या मध्ये आपल्याला आपलं वैशिष्ट्य दाखवावंसं वाटतं. अनुभूतीनं आपण शून्य होऊन जातो. भगवान बुद्धांचा सारा भर प्रत्यक्ष अनुभूतीवरती आहे आणि ही अनुभूती प्रत्येकाला प्राप्त व्हावी याकरता भगवान बुद्धांनी वैज्ञानिक पद्धतीनं आपलं जीवन प्रयोगशाळा बनवून टाकलं. ते सगळं काल आपण पाहिलं. किती ठिकाणी ते किती प्रकारच्या दीक्षा बघत गेले, तपस्या बघत गेले, थोडं करत गेले, पटलं नाही म्हणून टाकत गेले आणि पुढे होत गेले. विज्ञानामध्ये ट्रायल अँड एरर ही एक मेथड असते. करून पाहिलं. न्यूटननं त्याचा प्रयोग सिद्ध होण्यापूर्वी 400 प्रयोग केले, ते सगळे फेल झाले. भगवान बुद्धांनी अशा प्रकारे आपल्या आरंभीच्या काळामध्ये अनेक आश्रमांच्या मधनं, आलार कमांपासून घेऊन अनेक आश्रमांच्या मधनं अनेक प्रयोग स्वतःवरती केले. काही त्यांना बरं वाटलं, पण याच्यातनं पूर्णता प्राप्त होत नाही म्हणून ते शेवटी आत्मनिर्भर होऊन आणि स्वतःच्या मार्गानं बुद्धत्वाला प्राप्त झाले. मुख्य मुद्दा काय आहे? मुख्य मुद्दा हा आहे, भगवान बुद्धांनी सगळी अनावश्यक चर्चा टाळली. अनावश्यक चर्चा टाळल्याशिवाय माणसाला प्रत्यक्ष साक्षात्कार होत नाही. अनावश्यक कर्मकांड टाळलं, अनावश्यक चर्चा टाळली आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. नाही, साखर गोड असते हे मला लॉजिकली पटवा बरं. लॉजिकली साखर गोड असते हे जिभेवर टाकून बघायचं आणि ठरवायचं. त्याप्रमाणे मध्यम मार्ग स्वीकारून, पंचशीलाचं पालन करून, अष्टांगिक योग स्वीकारून ध्यानामध्ये जो निश्चित होईल, ध्यानामध्ये जो निष्ठावान होईल, त्याला प्रत्यक्ष त्या आनंदाची, त्या प्रत्यक्ष शांतीची अनुभूती प्राप्त होते. हा भगवान बुद्धांचा सरळ सोपा मार्ग आहे. यापेक्षा सोपा कुठलाच मार्ग नाही. त्यांनी स्वतः या सोप्या मार्गाने लोकांना पुढे नेण्याकरता ज्या प्रकारे आपला उपदेश आरंभ केला, अश्वजितानं हा मार्ग स्वीकारला, मौद्गल्यांनी हा मार्ग स्वीकारला. त्यानंतर ते महाकाश्यप नावाच्या एका धनिक ब्राह्मणाकडे येतात आणि त्याच्याशी त्यांचं पुष्कळ चर्चा होते. पण नंतर त्यांनाही वाटतं, त्यांनीही हा मार्ग स्वीकारला. त्यानंतर पुढे जात असताना त्या अनाथ पिंडक नावाच्या एका फार मोठ्या श्रेष्ठ व्यक्तीकडे पोचतात. याचं नाव अनाथ पिंडक असं नव्हतं.
याचं मूळ नाव आहे सुदत्त. पण यानं एक व्रत घेतलेलं होतं. ते व्रत म्हणजे माझ्या आसपासच्या परिसरामध्ये कोणीही अनाथ नाही, ज्याला भोजन मिळणार नाही त्या प्रत्येकानं माझ्याकडे यावं आणि आपलं घर समजून त्यानं आपली भिक्षा प्राप्त करावी. कोणी उपाशी असता कामा नये. माझ्या परिसरात कोणीही अनाथ नाही. अनाथ पिंड द ही त्याची उपाधी आहे. म्हणजे ज्या कोणाला कोणी नातेवाईक नसेल, सांभाळणारा नसेल, त्याला मी सांभाळेन असं म्हणणारे काही लोक मी आत्ता पण पाहिलेत बरं. त्यांच्या गावामध्ये अशा प्रकारची कामं काही लोक करतात. बाबांनो, कुठे नाही मिळालं ना, इथे या. हा अनाथ पिंड तशा प्रकारचा आहे. जेव्हा भगवान बुद्ध त्या मार्गाने निघाले आणि या अनाथ पिंडदाच्या कानावरती ही बातमी गेली. तो त्यांच्या दर्शनाकरता आला खरा. त्यानं थोडी चर्चा पण केली आणि त्यानं म्हटलं, मला आपण एक अनुज्ञा द्या. ती अनुज्ञा म्हणजे आता तुम्ही एकटे नाही आहात. आता तुमच्या सोबतचा संघ अशा प्रकारे वाढत गेलेला आहे आणि म्हणून यांची व्यवस्था करणं पण आवश्यक आहे. एकट्या माणसाला कुठेही आपला वेळ काढता येतो, कुठे भिक्षाटन करता येतं. पण जेव्हा मोठमोठे संघ होतात तेव्हा त्यांची व्यवस्था आवश्यक असते. म्हणून त्यानं म्हटलं, मला या सगळ्या भिक्षूंच्या करता विहार निर्माण करण्याची आपण परवानगी द्यावी. काही विहार मला निर्माण केले पाहिजे. त्या ठिकाणी अन्य वेळेला नाही तर निदान वर्षावासाच्या वेळेला ती त्यांना एकत्र येता यावं. राहणार कुठे? पावसाळ्यामध्ये प्रवास करणं आता सुद्धा अवघड आहे आणि आपण 2500 वर्षापूर्वीच्या गोष्टी बघतो. त्यामुळे त्यानं म्हटलं, यांची निदान वर्षावासाची व्यवस्था व्हावी. अशा प्रकारची संधी मला आपण द्यावी. भगवान बुद्धांनी त्याच्या दानाची प्रशंसा केली आणि त्याला अशा प्रकारची परवानगी दिली. यानंतर भगवान कपिलवस्तूमध्ये पुन्हा येण्याचं ठरवितात. हा अत्यंत हृदयद्रावक प्रसंग आहे. या अनेक शिष्यांच्या सोबत पदयात्रा करी कपिलवस्तूचा राजकुमार पुन्हा काही वर्षांच्या पश्चात मुंडन केलेला आणि हातामध्ये भिक्षा पात्र घेतलेला अशा प्रकारचा प्रवेश करतोय. ही वार्ता लोकांना मिळाली आणि लोक आपापली कामधाम सोडून धावले. आर्यस्यागमनं ज्ञात्वा चानंदाशुप्लुताननः दिक्षुस्तरितं राजा सपौरस्योत्सुको ययौ. महाराज शुद्धोदनांना हे कळलं. अत्यंत उत्सुकतेनं महाराज शुद्धोदन धावताय. पहिल्यांदा त्यांनी आपल्या मुलाला त्या भिक्षू वेशामध्ये पाहिलं. ज्या मुलानं आपलं घर सोडून जाऊच नाही, राजवाड्यामध्ये राहावं असं मला वाटत होतं, तो आज एक अत्यंत तेजस्वी दीप्तिवंत साधू म्हणून माझ्या समोर उभा राहिला आहे. भगवान बुद्ध काही बोलत नाही. शांतपणे आपल्या पित्याकडे बघत राहतात. आपोआप पित्याचे हात जोडले जातात. इदानपि पुत्रं मां मन्यते जनको मम इति ज्ञात्वा ततो बुद्धः उत्पपात घनोपरि. सिद्धार्थ, हे शब्द महाराज शुद्धोदनाच्या मुखातले येतात.
भगवान बुद्धांनी गांभीर्यानं म्हटलं, आपला मुलगा आपल्याला भेटला याचा आनंद फार थोडा आहे. या आनंदाचा त्याग करा आणि आपल्या मुलानं धर्माचा मार्ग स्वीकारला याचा मोठा आनंद अनुभवा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. कस्मैचित् केनचित् पूर्वं पुत्रेण पितृणा तवा न दत्तं न गृहीतं च निबोधयति महामृतम. कपिल वस्तूचा त्याग करून मी निघालो आणि मी, भगवान बुद्ध काय बोलतात ते बघा, आणि मी कुणी मला दिलेलं नसताना आणि याच्यापूर्वी कुणालाही मिळालेलं नसताना जे ज्ञानाचं अमृत प्राप्त केलं, त्या अमृताच्या प्राप्तीचा आनंद आपल्याला झाला पाहिजे. आत्मानंद परानंदो निर्वाणम परमं सुखम. बाबा, हे सगळं नष्ट असलेलं जग आपलं नसतं. आपण त्याला आपलं मानून त्या मोहामध्ये अडकत राहतो. प्रत्येकानं आपल्या अंतरीचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. आपण सुद्धा याकरता सर्वात पहिल्यांदा आपल्या इंद्रियांच्या वरती ताबा मिळवणं आवश्यक आहे. ज्यानं आपल्या इंद्रियांच्या वरती ताबा मिळवला, आपल्या मनावरती ताबा मिळवला, त्याला जगावरती ताबा मिळवणं शेष राहत नाही. सर्वात मोठा ताबा आपल्या मनावरती मिळवावा लागतो. भगवान बुद्ध बोलत गेले, हात जोडलेल्या शुद्धोदनानं म्हटलं, आता खरंच मला कळलं मी किती महान पुत्राचा पिता झालो होतो. तात ते सफलं जन्म पुत्रवानस्मिचाधुना. अत्यंत घोर दुःखातून या मानवतेला बाहेर काढण्याकरता तुम्ही केलेलं तप आणि त्यातनं प्राप्त झालेलं ज्ञान, यामुळे तुमचा जन्म सफल झाला. तुमच्या संगतीत जे जे येतील त्यांचा जन्म सफल होईल. माझाही जन्म आपल्यासारखा सफल होवो, अशाच प्रकारची माझी आपणाला प्रार्थना आहे. सगळेच लोक भगवान बुद्धांचं स्वागत करतात, अत्यंत प्रेमानं बोलतात. मातेची भेट घडते, मातेचे अश्रू आवरत नाही. राहुल आता पुष्कळ मोठा झालेला असतो. राहुलाचे यशोधरा दर्शना करता येते. तटस्थ बुद्धीनं भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे पाहिलं. यशोधरेनं एकच प्रश्न विचारला, आपण आपल्या जन्माचं सार्थक केलं, माझ्या जन्माचं सार्थक कधी होणार? शांतपणानं भगवान बुद्ध बोलतात. योग्य वेळेला योग्य गोष्टी घडत असतात. सर्वांना संतोष देऊन भगवान बुद्ध तिथून निघतात जेतवनाकडे. त्या ठिकाणचा राजा प्रसेनजित त्यांच्या दर्शना करतायत. प्रसेनजिताला भगवान बुद्धांनी प्रजापालनाचा उपदेश केला, राजधर्म कसा असावा हे सांगितलं. आणि निसंग राहून गृहस्थो वा वनस्थो वा यस्य शांतिस्स जीवति नैष धर्मो गृहस्थानाम इति नैव वितर्कयेत. एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी भगवान बुद्ध त्याला सांगत असताना बोलतात, राजा,
हा काही फक्त साधू संन्याशांचा किंवा मुंडन करून घेऊन घर सोडून जाणाऱ्यांचा धर्म नाही आहे. गृहस्थांना पण या धर्माचं पालन करता येतं हे लक्षात ठेव. गृहस्थो वा वनस्थो वा, व्यक्ती घरामध्ये राहो किंवा मनामध्ये राहो, ज्यानं शांती प्राप्त करण्याची युक्ती शिकून घेतली आणि आपलं चित्त शांत ठेवण्याकरता ज्यानं प्रामाणिकपणानं प्रयत्न आरंभ केला, त्या प्रत्येकाला माझा मार्ग उपयोगी पडणार आहे. तो भिक्षू आहे की तो गृहस्थ आहे यानं फरक पडणार नाही. हे प्रत्येकाकरता आहे. भगवान बुद्धांनी श्रावस्तीमध्ये चातुर्मास केला. आई भेटण्याकरता आली तिथे आणि आईनं सांगितलं मला दीक्षा द्या. मातेला दीक्षा द्यावी की न द्यावी याचा फार विचार भगवान बुद्धांना करावा लागला. कारण हा विचार फक्त मातेला दीक्षा देण्याचा नव्हता. आईला दीक्षा दिल्यानंतर अशा प्रकारे अनेक महिलांनी दीक्षा मागितली तर काय करावं हा एक प्रश्न होता. म्हणून त्यांनी वाट पाहिली आणि त्यानंतर आपल्या अकल्पनीय प्रज्ञेनं त्यांनी विवेकानं निर्णय घेतला आणि गौतमी मातेला दीक्षा प्रदान केली. ज्योतिष्कम जीवकम शूरम. यानंतर तर भिक्षू होण्याची, संन्यासी होण्याची जी अत्यंत मोठी प्रदीर्घ परंपरा आरंभ झाली, तिचं अत्यंत मोठं विलोभनीय वर्णन आपणाला भगवान बुद्धांच्या या चरित्रामध्ये प्राप्त होतं. सगळेच लोक भगवान बुद्धांच्या बाबतीमध्ये आदराची भावना ठेवत होते असं नाही. कोणी मोठा होऊ लागला की त्याला आपोआप काही द्वेष करणारे शत्रू उभे होतात. भगवान बुद्धांना तर अशा प्रकारचा शत्रू लहानपणापासून प्राप्त झालेला होता. त्याचं नाव देवदत्त अशा प्रकारचं आहे. या देवदत्तानं भगवान बुद्धांच्या या सगळ्या गोष्टींची निंदा करायला आरंभ केला. इतकंच नव्हे, एकदा त्यानं पर्वतावरनं भगवान बुद्धांच्या वरती एक मोठा दगड ढकलून दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भगवान बुद्ध मार्गात असतानाही त्या दगडानं आपला मार्ग बदलला आणि भगवान बुद्ध त्यातनं बचावले. इतकंच नव्हे, आता सांगायला वेळ नाहीये, पण आणखी काही वर्षांच्या पश्चात तर एकदा या देवदत्तानं भगवान बुद्धांना मारण्याकरता 30 लोकांना पाठवलं होतं. 30 लोकांना पाठवलं होतं. पण भगवान बुद्धांच्याकडे येत असताना ते स्तंभित झाले. भगवान बुद्धांच्याकडे येत असताना प्रत्येकाला अशा प्रकारचा काहीतरी अत्यंत मोठा प्रभाव जाणवे की त्याला पुढे येता येत नसे. याचं एक मोठं उदाहरण श्रावस्ती नगरीमधनं ते एकदा समोरून जात असताना एक अत्यंत भयंकर हत्ती पिसाळला आणि पिसाळलेला तो हत्ती लोकांना उतरून फेकून टाकत आणि आपल्या पायतळी तुडवत अशा प्रकारे धावतोय. मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींना तो उधळून लावतोय. भीषण अशा प्रकारचा चित्कारही तो करतोय. लोकांचं इकडे तिकडे धावणं चालू आहे. वाचवा वाचवा, पळा पळा. हत्ती पिसाळल्यानंतर काय होतंय जर बघायचं असेल ना ते बघा बरं का. अरे हत्ती जाऊ दे, एखादा नंदी पिसाळला, नंदी चिडला. मी ते काशीत फार अनुभवलेलं आहे. सांड, त्या सांडाचं भय इतकं भयंकर असतं, हत्ती तर फारच भयंकर आहे. सगळीकडे पळापळ निर्माण झालेली आहे. भगवान बुद्धांच्या सोबत असलेले पण सगळे भिक्षू पळून जातात. भगवान शांतपणे उभे आहेत आणि त्यांच्या मागे
त्यांचा चुलत धाकटा भाऊ आणि पुढे झालेला शिष्य आनंद हा पण उभा आहे. पलायितागदं वीक्ष शिष्यास्ते दूरतो नगाः छायेवानंद एकाकी चान्वगच्छतु केवलम्. तो अतिभयंकर हत्ती समोरून आला. भगवान बुद्ध फक्त शांतपणे उभे आहेत. तो स्तब्ध झाला, जागेवरती खेळला. जणू काही त्याच्या अंतरंगामध्ये प्रकाश निर्माण झाला. त्यानं भगवान बुद्धांच्या पुढे आपलं मस्तक टेकलं आणि भगवान बुद्धांना नमस्कार केला. शुंडया नतमूर्धासन पस्पर्श चरणम मुने. मस्तक टेकून तो नमस्कार करतो आहे आणि पुन्हा आपल्या सोंडेनं त्यांच्या चरणांना स्पर्श करून पुन्हा प्रणाम करतो आहे. विसाळलेला इतका भयंकर हत्ती शांत झाला. हा झाला कसा? प्रत्येकाला प्रश्न पडतोय. भगवान बुद्ध म्हणतात, करुणा सर्वभूतेषु मैत्री यस्य च यं जिनं देवा अनुययुस्तस्मै कथं द्रुह्यान् महागजः. ज्याच्या अंतःकरणामध्ये अहिंसा, करुणा, दया या भावना अत्यंत स्थिर झालेल्या असतात, त्याच्या आसपासचं सगळं आसमंत वातावरण बदलून जातं. आता शिवानी दीदी काहीतरी सांगत होत्या, त्यामध्ये आपल्या भावनांचा ऑरा कसा निर्माण होतो हा विषय आला होता. हा योगाभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला जाणवतो. आपण ज्या प्रकारची भावना आपल्यामध्ये स्थिर करतो, भगवान पतंजलींचं सूत्र आहे, अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरत्यागः. ज्याच्या मनामधली अहिंसा सुदृढ होऊन गेली, त्याच्या आसपास येणाऱ्या हिंसक श्वापदांची हिंसा सुद्धा शमन होऊन जाते. म्हणून भारतीय परंपरेमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. ऋषींच्या आश्रमात वाघ आणि गायी एका ठिकाणी पाणी पितात. वाघ आणि गायी, वाघ गाय बघितली की उसळणार, पण तो त्या ठिकाणी शांत होतो. ऋषीच्या अहिंसेचा हा परिणाम, भगवान बुद्धांच्या अत्यंत अहिंसा आणि करुणा या वृत्तींचा हा परिणाम, पिसाळलेला हत्ती शांत होऊन गेला. कुणावरती परिणाम होणार नाही. पाटलीपुत्राला येत असताना भगवान बुद्धांना भेटण्याकरता, त्यांचं दर्शन करण्याकरता त्या ठिकाणची एक गणिका, तिचं नाव आम्रपाली, ती पाटलीपुत्रातली सर्वात प्रसिद्ध गणिका आहे. नर्तकी आहे, गणिका आहे. पण अशा प्रकारचे एक साधू पुरुष आले हे कळलं. ती तेवढ्यापुरतं सभ्य वेश धारण करून येते. भगवान बुद्धांच्याकडे ती बघतच राहते. त्यांच्या समोर ती खाली कोसळते. तिच्यासोबत आलेला तिचा मुलगा, तो भगवान बुद्धांच्याकडे दीक्षा मागतो. त्याचं नाव कौंडिन्य आहे. आम्रपालीनं म्हटलं, माझ्या आमराईमध्ये आपण जेवणा करता यावं. एकदा आपण त्या ठिकाणी आपलं उत्तावण होऊन भिक्षा भावी. मला ती संपूर्ण आमराई विहारा करता म्हणून दान करावयाची आहे. भगवान बुद्ध त्या ठिकाणी जाऊन तिच्या त्या भावनेचा आदर करतात. लिच्छवी समाजाचे लोक भगवान बुद्धांच्या दर्शनाकरता गर्दी करतात. भगवान बुद्धांनी त्यांना शांतीचा उपदेश केला. त्यांना केलेला हा उपदेश फार प्रसिद्ध आहे. सर्व राजांच्या करता तो उपयोगी आहे.
अन्ये ये चापि संबुद्धा लोकं विद्योत्यधीत्विषा दीपा इव गतस्नेहा निर्वाणं समुपागताः. योग्य समय आल्यानंतर भगवान बुद्धांनी भगवती यशोधरेला पण दीक्षा प्रदान केली. संपूर्ण कुटुंब अशा प्रकारे जगाच्या उद्धाराकरता एका संघामध्ये समाविष्ट होत आहे. सगळीकडे भगवान बुद्धांच्या या करुणेचा, ज्ञानाचा, योगाचा, पंचशीलाच्या तत्वांचा प्रकाश पसरू लागला. आणि आता भगवान बुद्धांना वाटू लागलं की आपलं कार्य समाप्तीपर्यंत येत आहे. आणि म्हणून पुनर्वैशालिनत्वां हि रक्षाम्यस्मिन् भवे शुभे. वैशाली नगरीमध्ये ते स्वतः शेवटचा निवास करतात आणि तिथून निरोप घेत असताना सांगतात त्या नगरीला आणि आनंदाला की आपण आता या ठिकाणी पुन्हा येणार नाही. आता आपल्याला, आता मला माझ्या जीवनाचा शेवटचा प्रवास आरंभ करायचा आहे. त्या दिवसाचं भोजन ते त्यांच्या एका प्रिय शिष्याकडे घेतात. त्याचं नाव चुंद आहे. ही दोन भोजनं त्यांना फार महत्वाची वाटतात. चुंदाच्या भोजनाची प्रशंसा करत असताना ते म्हणतात, अरे एक भोजन मला त्या सुजातेनं दिलं होतं, तिचं ते दिलं गेलेलं पहिलं भोजन, ती क्षीर, ते पायस मी कधी विसरू शकत नाही. त्याप्रमाणे तुझं हे अन्न मी कधी विसरणार नाही. आता मला इरावती नदीला पार करून पुढे जायचं आहे. चुंदाच्या सोबत भगवान गौतम इरावती नदीला पार करतात आणि येतात. त्यांचं म्हणणं असं आहे, मी आता कुशीनगरकडे जावं. पण मार्गामध्ये थोडा ताप भरतो. त्यांनी म्हटलं, आनंदा, या ठिकाणी जरा माझ्या निजण्याची व्यवस्था कर, मला थोडी विश्रांती घ्यायची आहे. रच्च आनंद दशयनीयं मे मध्ये तच्छाल वृक्षयोः रच्यतान्तु महाभाग बुद्धो निर्वाणमेष्यति. भगवान बुद्ध दोन शाल वृक्षांच्या मध्ये निर्माण केलेल्या शय्येवरती सिंह मुद्रेमध्ये शयन करतात. सिंह मुद्रा याचा अर्थ उजव्या कुशीवर निरणं, एक हात आपल्या खाली उशासारखा ठेवणं, उजव्या पायावरती डावा पाय थोडासा दुमडून ठेवणं. ही सिंह मुद्रा भगवान बुद्धांना अत्यंत आवडत असे. अशा प्रकारच्या 4 वेगळ्या वेगळ्या मुद्रा आहेत. त्यातली सर्वात त्यांना आवडणारी मुद्रा ही आहे सिंह मुद्रा, याला ते म्हणतात. आणि भगवान बुद्धांना जाणवू लागलं. ते म्हणतायत की आनंद, तू आता ज्यांनी ज्यांनी दीक्षा घेतली असेल त्या सर्वांना हे सूचित करून टाक की ज्यांना शेवटचं भेटून घ्यायचं असेल त्यांनी आता यावं. आता मी हा माझा देह सोडणार आहे. आता या दीपाचं निर्माण होणार आहे. आनंद रडू लागतो. तू तुझं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजेस. मद्धर्मचारिणो मांहि वीक्षन्ते दूरगापि मद्धर्म विरतास्ते माम न पश्यन्ति पुरस्थिताः. या ठिकाणी आनंदशी बोलताना भगवान बुद्धांनी सांगितलेली एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. सर्वांनी. आनंदाला असं वाटतंय
की अल्प काळामध्ये किती लोक आता भेटण्याकरता येऊ शकतील. भगवान बुद्धांनी म्हटलं, मी केलेल्या उपदेशाचं पालन करणारी व्यक्ती माझ्यापासून दूर असली आणि तिनं आपल्या डोळ्यांनी मला नाही पाहिलं तरी सुद्धा त्यांना अंतरंगामध्ये अनुभूती माझ्याकडनं मिळेल. पण जे माझ्या जवळ असतील आणि माझ्या उपदेशाचं पालन करणार नसतील त्यांना मात्र उघड्या डोळ्यांनी सुद्धा मी दिसून न दिसल्यासारखा वाया जाईल. काय म्हणतायत भगवान बुद्ध हे जरा लक्षात घ्या. माणसं जवळ आहेत पण त्यांच्या उपदेशाचं पालन करत नाहीयेत. डोळ्यांना त्यांना भगवान बुद्ध दिसले तरी सुद्धा त्यांना खऱ्या बुद्धाचं दर्शन नाही. आणि लोक दूर आहेत, त्यांना डोळ्यांनी भगवान बुद्ध दिसत नाही आहेत, पण भगवान बुद्धांनी केलेल्या उपदेशाचं तंतोतंत पालन करतायत. त्यांच्या अंतःप्रकाशामध्ये भगवान बुद्धाची अनुभूती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ भगवान बुद्धांनी आपल्या व्यक्तिमत्वाला महत्त्व नाही दिलं. त्यांनी महत्त्व दिलं ते आपल्या शिकवणुकीचं पालन करणाऱ्या लोकांना दिलं. शिकवणूक महत्वाची आहे. मद्धर्म विरतास्ते माम न पश्यन्ति पुरस्थिताः. सगळे लोक येऊ लागले, दर्शनाकरता रीघ लागली. भगवान बुद्ध हे शेवटचं दर्शन देत आहेत. पण सगळे तरी किती येणार त्यावेळच्या वाहनांच्या साधनांची सीमा लक्षात घेऊन आलेल्या लोकांचं आपण लक्ष बघितलं पाहिजे. इतक्या गडबडीमध्ये एक सुभद्र नावाचा संन्यासी आला. वैदिक परंपरेप्रमाणे त्यानं त्रिदंडी संन्यास घेतलेला होता आणि त्यानं आनंदाला सांगितलं की मला कसंही करा पण मला भगवान बुद्धांच्याकडनं दीक्षा घ्यायची. अरे आनंदानं सांगितलं ते आता शेवटच्या अवस्थेमध्ये आहेत. पण तू काय बोलतोयस? तुम्ही कसंही करून माझं हे म्हणणं त्यांच्यापर्यंत पोचवा. शेवटच्या निर्वाणाच्या अवस्थेच्या वेळेलाही भगवान बुद्धांनी सांगितलं, आनंदा जर तो दीक्षा घेत असेल तर त्याला इथे बोला, तो माझा शेवटचा शिष्य ठरेल. आणि भगवान बुद्धांनी त्याही अवस्थेमध्ये त्या सुभद्र नावाच्या शिष्याला भिक्षू होण्याची त्रिशरणाची दीक्षा दिली आणि कृतार्थ केलं. हा त्यांचा शेवटचा शिष्य आहे. भगवान शेवटचा उपदेश करतायत. त्यांनी सांगितलं, या जगात जगताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं शील सांभाळा. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि मद्यत्याग या शीलाचं पालन ज्यानं केलं तो तरला. एक लक्षात ठेवा, आपल्या बाहेरच्या शत्रूंच्या पेक्षा अंतरंगातले शत्रू फार आपला नाश करतात. त्यांच्यावरती ताबा मिळवा. क्षमा करायला शिका. तो सुखी होतो ज्याला क्षमा करता येते. क्षमा ही परमा शक्ती, क्षमा ही परमं तपः, धर्मस्य च क्षमा मूलम नहितं क्षमया समम. आपल्याकडनं काही चूक झाली तर त्याची माणसाला लाज तरी वाटावी. लज्जावान पूज्यते लोकैर बुधैराद्रियते सदा. हे वचन लक्षात ठेवलं पाहिजे. बरं, माणसं चुकत नाही तसं नाही आहे, पण चुकल्यानंतर मी चुकलो याचं मला वाईट वाटण्यामध्ये त्या चुकेचा दोष पुष्कळ अंशी कमी होऊन जातो. चुका करून सुद्धा ज्याला चुका मान्य कराव्याशा वाटत नाहीत आणि पुन्हा तशा चुका करत जातो, भगवान बुद्धांनी त्याची तुलना पशुशी केलेली आहे. निर्लज्ज पशुभिः समः. हा पशुसारखा मनुष्य आहे. ते म्हणतात,
जे मिळेल त्यात संतोष ठेवा, आसक्ती कुठेही ठेवू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रपंच असो किंवा परमार्थ असो, प्रयत्न केल्याशिवाय तो प्राप्त होत नाही. आपली प्रज्ञा, आपली बुद्धी सातत्यानं तेजोवान कशी राहील याच्याकडे लक्ष ठेवा. भगवान बुद्ध आपला शेवटचा उपदेश करतात, ज्या देहानं जितकं काम व्हायचं होतं ते सगळं काम आता आटोपलेलं आहे. सर्वं नश्यति कालेहि मम कालोऽयमागतः जागर्यास्तं शुचं त्यक्त्वा ममेदं चान्तिमं वचः. सर्वदा जागृत रहा आणि आत्मदीप व्हा. प्रत्येकानं स्वतःकडनं प्रकाश मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःच्या सदसद विवेक बुद्धीची जागृती करणं आवश्यक आहे. नेहमी प्रकाशाकरता इतरांच्यावरती अवलंबून राहून चालणार नाही. म्हणून आपल्या प्रज्ञेला प्रकाशवान बनवा आणि आत्मदीप व्हा. सावधान रहा. आता मी येतो. भगवान यानंतर ध्यानामध्ये जातात. ध्यानाच्या एक एक पायऱ्या ओलांडतात. अशोक घोषानं फार सुंदर वर्णन केलंय. ध्यानाच्या 9 पायऱ्या ओलांडून ते जातात, पुन्हा 4थ्या पायरीवरती येतात आणि आता त्यांचे डोळे कायमचे मिटले जातात आणि श्वास थांबतो. तथागत बुद्ध भगवान की जय. दुःखाच्या या अत्यंत वियोगाच्या अवस्थेमध्येही चारी दिशांनी त्यांचा जय जयकार घुमू लागला. जय जय बुद्ध महान तथागत, जय जय बुद्ध महान. जय जय बुद्ध महान तथागत, जय जय बुद्ध महान. जय जय बुद्ध महान तथागत, जय जय बुद्ध महान. जय जय बुद्ध महान तथागत, जय जय बुद्ध महान. जय जय बुद्ध महान तथागत, जय जय बुद्ध महान. जय जय बुद्ध महान तथागत, जय जय बुद्ध महान. जय जय बुद्ध महान तथागत, जय जय बुद्ध महान. जय जय बुद्ध महान तथागत, जय जय बुद्ध महान. करुणासागर लोकोद्धारक, करुणासागर लोकोद्धारक, करुणासागर लोकोद्धारक, करुणासागर लोकोद्धारक. ज्ञाननिधी भगवान, ज्ञाननिधी भगवान. जय जय बुद्ध महान तथागत, जय जय बुद्ध महान. जय जय बुद्ध महान तथागत, जय जय बुद्ध महान. जय जय बुद्ध महान तथागत, जय जय बुद्ध महान. जय जय बुद्ध महान तथागत, जय जय बुद्ध महान. 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 तथागत बुद्ध भगवान की जय. त्यांच्या अंतिम दर्शनाकरता शिष्यांची रीघ लागलेली होती. प्रत्येक आश्रमाच्या प्रमुखानं त्यांच्या चरणाचं स्पर्श करून दर्शन घ्यावं, अन्यांनी दुरून घ्यावं. संपलं. 5 मिनिट 2 मिनिट.
7 दिवस गेल्यानंतर आता भगवान बुद्धांच्या त्या अतिपवित्र देहाला अग्नी देण्याचा निश्चय झाला आणि शालयित्वा ततोस्थीनि तानि कुंभे च कांचने निधाय स्थापयामासुर मल्लास्वनगरे वरे. भगवान बुद्धांच्या अत्यंत पवित्र अस्थी सुवर्णाच्या कुंभामध्ये एकत्र करण्यात आल्या. याचं काय करावं याचा विचार चालू असताना सर्वांनी अत्यंत विचारपूर्वक त्याचे 8 भाग केले. स्तूपानि धातुगर्भानि चाष्टवासन्महीतले नवमं घटगर्भञ्च दशमं भस्मनोऽभवत्. सर्व दिशांच्या शिष्यांना त्या अस्थींचं वाटप झालं. भस्म म्हणजे जी रक्षा असते त्याचं वाटप आणखी 2 ठिकाणी होतं आणि अशा प्रकारे एकूण भगवान बुद्धांच्या त्या अस्थी आणि रक्षा भस्म यांच्या संरक्षणाकरता त्या ठिकाणी अत्यंत पवित्र अशा प्रकारचे 10 स्तूप निर्माण करण्यात येतात. या सर्व स्तूपांची देखभाल आणि या सर्व स्तूपांना तीर्थत्व आपोआप परंपरेनं प्राप्त होतं आणि भगवान बुद्धांचा हा मार्ग सातत्यानं जगामध्ये पुढे पुढे वाढत राहतो. आजही संपूर्ण जगाला सुखी व्हायचं असेल तर तो मार्ग पंचशीलाचा मार्ग आहे. पंचशीलाच्या मार्गाशिवाय जग सुखी होऊ शकत नाही आणि म्हणून अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य म्हणजे संयम आणि मद्यपानापासून विरती अशा प्रकारच्या पंचशीलाचा मार्ग, अष्टांगिक योगाचा मार्ग आणि कधी कुठल्याही प्रकारचा अतिरेक आपल्या जीवनात होऊ न देणं हा मध्यम मार्ग, ही ज्यांची जीवनशैली बनते आपोआप त्याला आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होत राहतं आणि शेवटी तो या जन्मामध्ये आपली अत्यंत श्रेष्ठ आध्यात्मिक उन्नती प्राप्त करून राहतो. भगवान बुद्धांचा हा सोपा विचार जगात सर्वदूर पसरला आणि या विचाराचा प्रकाश भावी जगाला अत्यंत महत्त्वाचा आश्रय उरला. त्या भगवान बुद्धांच्या या पवित्र कथेचं गान मी या ठिकाणी मिळालेल्या थोड्या थोड्या वेळामध्ये जितकं मला जमलं तितकं करू शकलो. जितकं सांगितलं त्यापेक्षा सांगायचं पुष्कळसं राहून गेलं. याची जाणीव मला तर आहेच, आपणाला पण ती असावी. पण अमृताचे बिंदू पेलाभर घेतले काय आणि चमचाभर मिळाले काय? अमृत शेवटी अमृत असतं. त्याप्रमाणे या अमृतवाहिनी भगवती गोदावरीच्या तीरावरती या कथामृताचं पान करण्याची संधी तुम्हाला मिळाली आणि त्याचबरोबर मला पण माझ्या वाणीनं ते सांगून माझी वाणी पवित्र करण्याची संधी मला मिळाली. ही भगवती गोदावरी मातेची कृपा आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमानं वसंत व्याख्यानमालेच्या अंतर्गत आणि रामतीर्थ गोदावरी या संस्थेच्या विद्यमाने हे सगळं मला साध्य करता आलं. त्याचं मला परमसमाधान आहे. मी त्याबद्दल आभारी तर आहेच, पण या अमृतावरती सर्वात मोठा मधुरतम घोट जर मिळाला असेल
तर तो आज आमच्या पूज्य भंतेजींनी या ठिकाणी येऊन आम्हाला उपकृत केलं, त्याचा सर्वात मोठा आनंद मला मनस्वी झालेला आहे. ही कथा झाली तैसी केली सेवा, आवडो नावडो देवा. अत्यंत विनम्रतेनं मी भगवान तथागतांच्याच चरणी अर्पण करतोय. आणि अशाच प्रकारे मला केवळ कथा सांगण्याचा नव्हे तर त्यांच्या उपदेशानुसार चालण्याचा आणि त्या मार्गाने आपलं जीवन बेतण्याचा लाभ प्राप्त व्हावा अशी प्रार्थनाही करतो. भारत माता की जय. तथागत भगवान बुद्ध की जय. आधी आरती. नाही, आरती करायची. आमची आरती तर आहे का त्यात दिली आहे शेवटी. आरती झाल्यावर हां आरती. मंगल आरती बुद्ध तथागत. मंगल आरती बुद्ध तथागत. करुणा सागर हे जगवंदित. करुणा सागर हे जगवंदित. मंगल आरती बुद्ध तथागत. मंगल आरती बुद्ध तथागत. उद्धोदन सुत राजकुलोद्भव. शुद्धोदन सुत राजकुलोद्भव. मायानंदन लुम्बिनी संभव. मायानंदन लुम्बिनी संभव. निर्वाणार्थ त्याग निज वैभव. निर्वाणार्थ त्याग निज वैभव. राजपुत्र वन गमन महाद्भुत. राजपुत्र वन गमन महाद्भुत. मंगल आरती बुद्ध तथागत. मंगल आरती बुद्ध तथागत. घोर तपस्या कठिन साधना. घोर तपस्या कठिन साधना. अति भीषण वह देह दंडना. अति भीषण वह देह दंडना. मार विजय बुद्धत्व अर्जना. मार विजय बुद्धत्व अर्जना. सारनाथ में धर्म प्रवर्तित. सारनाथ में धर्म प्रवर्तित. मंगल आरती बुद्ध तथागत. मंगल आरती बुद्ध तथागत. कर्म जाल में जकड़े बहुजन. कर्म जाल में जकड़े बहुजन. शब्द छल सब तार्किक दर्शन. शब्द छल सब तार्किक दर्शन. हिंसामय यज्ञादिक साधन. हिंसामय यज्ञादिक साधन. सुगम धर्म पथ ध्यानशील युत. सुगम धर्म पथ ध्यानशील युत. मंगल आरती बुद्ध तथागत. मंगल आरती बुद्ध तथागत. पंचशीलमय विश्व धर्म हो. पंचशीलमय विश्व धर्म हो. योगाष्टांगिक मार्ग सरल हो. योगाष्टांगिक मार्ग सरल हो. आत्मोद्धारक आत्मदीप हो. आत्मोद्धारक आत्मदीप हो. बहुजन तारक प्रभु समतायुत. बहुजन तारक प्रभु
सदायुत मंगल आरती बुद्ध तथागत मंगल आरती बुद्ध तथागत करुणा सागर हे जगवंदित करुणा सागर हे जगवंदित मंगल आरती बुद्ध तथागत मंगल आरती बुद्ध तथागत मंगल आरती बुद्ध तथागत मंगल आरती बुद्ध तथागत कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। आदरणीय डॉक्टर भदंत राहुल बोधी यांना मी विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रम संपण्याच्या पूर्वी शरणतय घ्यावं। शरणतय फार सुंदर अशी आरती स्वामी गोविंद देवगिरी महाराज आपण खरोखर मोठं अद्भुत कार्य करत आहात। इतकं सुंदर आपण वर्णन केलेलं आहे आणि ते संस्कृतमध्ये आपण फार चांगल्या पद्धतीने तिथून मराठीत आपण सर्वांना सांगितलं। खरोखर सर्वांना फार आनंद झाला, मलाही ते ऐकून फार फार आनंद झाला। आणि बुद्धाचं स्मरण, ज्ञानाचं स्मरण आहे, शीलाचं, सदाचं, समाधारीचं स्मरण आहे। शेवटचं आता एक आपण आरती फारच सुंदर म्हटली। शेवटी एक बौद्ध भिक्षू म्हणून मी एकच अर्ध्या मिनिटामध्ये एक शरणतय म्हणेल। शरणतय ज्याला म्हणतायत तथागत बुद्ध नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेन होतु मे जय मंगलं नाथि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेन होतु मे जय मंगलं नाथि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेन होतु ते जय मंगलं साधु साधु साधु। तथागत बुद्ध भगवान की, गोदावरी माता की, भारत माता की। या ठिकाणी आदरणीय संत गोविंद देवगिरी महाराज यांनी 3 दिवस तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संदर्भातील कथा या ठिकाणी सांगितली। वेळेच्या अभावी काही गोष्टी राहूनही गेल्या, परंतु त्यासाठी आपल्या सर्वांचाच नाईलाज आहे। मी गोविंद देवगिरी महाराज या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी
आपल्याला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं, याबद्दल वसंत व्याख्यानमाला आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. भविष्यात देखील महाराजांनी व्याख्यानमालेला जरूर सहकार्य करावं, मदत करावी, मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. व्याख्यानमालेत उद्या डॉक्टर अभय बंग यांचं या ठिकाणी व्याख्यान होणार आहे. आरोग्य स्वराज्य हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. आपण सर्वांनी उद्याही मोठ्या संख्येने व्याख्यानास यावं. यानंतर गाण्यांचा देखील एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे. त्याचा लाभ आपण जरूर घ्यावा अशी मी विनंती करतो. आपल्या सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.